सलाम भावना आणि बहिणींनो, आपण या दिवसामध्ये ख्रिस्ताकडे वाटचाल या पुस्तकाचं अध्ययन करत आहोत. प्रियांनो, मागच्या काही भागात आपण पाहिलं की मनुष्याला देवाची गरज का आहे, पापी मनुष्याला ख्रिस्ताची गरज का आहे आणि देवाने आपल्यावर किती प्रेम केले. प्रियांनो, हे आपण मागच्या भागांमध्ये समजून घेतलं आणि पश्चातापाची गरज मनुष्याला का आहे हे आपण मागील भागामध्ये पाहिलं. प्रियांनो, हा भाग समजून घेण्यासाठी, हा धडा समजून घेण्यासाठी मागचे सगळे भाग तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून जर तुम्ही या व्हिडिओवर पहिल्यांदा आलेला असाल तर ते भाग आवर्जून बघा, ज्याची डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक आहे. तुम्ही आवर्जून तो भाग बघा, कारण ते सगळे भाग प्रियांनो पहिल्या धड्यापासून सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण जसजसे तुम्ही ते भाग पाहताल, तुम्ही ह्या भागाकडे येताल प्रियांनो, हे पूर्ण समजण्यास तुम्हाला पवित्र आत्मा, देवाचा पवित्र आत्मा मार्गदर्शन करेल. माझी विनंती आहे की हा व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्ही त्या भागामधून जावं, ते भाग शिकून घ्यावेत आणि परमेश्वराची तुमच्या जीवनामध्ये काय योजना आहेत हे ओळखून घ्यावं. आपण या भागाला सुरुवात करूया. प्रकरण 4 आहे. या धड्याचं नाव पाप कबुली आहे. नीतिसूत्र 28:13 वचनामध्ये लिहिलेलं आहे प्रियांनो, जो आपले आप झाकतो, जो आपले पाप झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. जो आपले पाप झाकतो म्हणजे तो नेहमी देवापुढे आपले पाप नेहमी झाकून ठेवतो आणि स्वतःला देवापासून लपवण्याचा प्रयत्न करतो, अंधारामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. प्रियांनो, त्याचे बरे होत नाही तर त्याचवर पण या उलट जो आपले अपराध कबूल करतो त्याला त्याचवर दया होते, त्याला पाप क्षमा मिळते. परंतु जो ते पाप झाकतो त्याचे बरे होत नाही. देवाची दया प्राप्त करून घेण्याच्या अटी साध्या सोप्या, न्यायी व योग्य आहेत. पापाची क्षमा मिळवण्याकरिता आपण कुठलेही कठीण व्रत करावे अशी देवाची मागणी नाही. प्रियांनो, पुष्कळ वेळेला आपल्याला असं वाटतं की देवाची क्षमा मिळवण्याकरिता, देवाकडून दया मिळवण्याकरिता मी डोंगर दऱ्या चढलो पाहिजे, देवाकडे उंच डोंगरावर गेलो पाहिजे, लोटांगण घातले पाहिजे, स्वतःच्या शरीराला घाई केले पाहिजे असं आपल्याला वाटतं. किंवा खूप लोक अशी करतात, आपल्या शरीराला टोचतात, आपल्या शरीराला इजा करतात. अशी खूप लोक मी पाहिलेले आहेत. परंतु प्रियांनो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की असं करून, स्वतःच्या शरीराला इजा करून आपण पाप क्षमा मिळू शकत नाही. पाप क्षमा मिळवणं केवळ देवच आपल्याला ती क्षमा देऊ शकतो. आणि म्हणून प्रियांनो, असं आपल्याला जर वाटतं की ह्या गोष्टी केल्याने आपल्याला पाप क्षमा मिळेल तर आपण चुकीच्या गोष्टीमध्ये आहोत. स्वर्गाच्या देवाला संतोषवण्याकरिता किंवा पापाचे प्रायश्चित्त करण्याकरिता आपल्याला तीर्थस्थानाच्या त्रासदायक लांबलचक यात्रा करण्याची गरज नाही, की शरीराला क्लेशदायक ताडण देण्याची गरज नाही. जो कोणी पाप कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. पाप कबूल करून ती सोडून देतो त्याचवर दया होते. म्हणजे प्रियांनो, कबूल करणं महत्त्वाचं आहे. आपण आपले पाप स्वतः पदरी जेव्हा घेतो प्रियांनो, तेव्हा ती आपल्याला क्षमा होते. परंतु खूप वेळेला आपण ती कबूल करायला तयार नसतो, कारण मनुष्याचा स्वभाव मुळात हट्टी आहे. प्रेषित याकोब म्हणतो, तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांपुढे कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. याकोब 5:16 मध्ये लिहिलेलं आहे. पापांची कबुली करा. तुम्ही तुमच्या मित्राचा किंवा कुठल्याही मानव बांधवाचा अपराध केला असेल तर तुम्ही तो अपराध त्याच्यापाशी कबूल केला पाहिजे. मग त्याने तुम्हाला मनापासून क्षमा करावी हे त्याचे कर्तव्य आहे. त्यानंतर तुम्ही त्या अपराधाबद्दल देवाची क्षमा याचना केली पाहिजे, कारण की ज्या बंधूला तुम्ही दुखावले तो देवाची मालमत्ता आहे. प्रियांनो, एखाद्याला जर आपण दुखावलं, एखाद्याचा अपराध केला तर प्रियांनो, आधी त्या व्यक्तीला जाऊन क्षमा मागणं खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रियांनो, समोरचा व्यक्ती देखील ती देवाची मालमत्ता आहे, कारण तो देखील देवाच्या प्रतिरूपाचा बनलेला आहे. देवाने त्याचं जडणघडण केलेलं आहे. तो कोणीही असो, तो देवाची मालमत्ता आहे. प्रियांनो, ज्या वेळेला आपण एखाद्याचं हृदय दुखावतो, आपल्या मुखातून शब्द निघतात आणि त्या शब्दामुळे एखाद्याचं हृदय दुखावलं जातं, किंवा आपल्या वागणुकीमुळे, आपण केलेल्या रागामुळे त्याचं मन दुखावलं जातं, तर अशा वेळेला आधी त्या व्यक्तीला त्याच्या समोर जाऊन त्याला क्षमा मागणं गरजेचं असतं. हे खूप कठीण आहे प्रियांनो, हे मानवाकडून होऊ शकत नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला दैवी शक्तीची गरज आहे. म्हणून देवाकडे ती शक्ती मागा प्रियांनो. आणि ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीकडे जाल, त्याची क्षमा अंतःकरणाने मागा. तुम्ही जे काही केलेलं आहे त्याच्याबद्दल, मग ते तुम्ही त्याच्या मागं बोललेल्या काही गोष्टी असतील ते देखील त्याच्या पुढे स्पष्टपणे बोलणं गरजेचं आहे प्रियांनो. कारण असं केल्याने आपलं मन शुद्ध होतं,
आणि आपलं मन कधीही आपल्याला खात नाही. प्रभू येशू म्हणतो की जर तू आपल्या भावाचा दोष तू केलेला आहेस किंवा आपल्या भावाविरुद्ध तू काही दोष केलेला असेल किंवा त्याचा अपराध केलेला असेल आणि तू तरी मंदिरात जातोय आणि आपलं अर्पण देवापुढे देतोय, तर त्या अर्पणाला काही उपयोग नाही आहे. मग ते अर्पण किती का महागडं असे ना, त्याचा काहीही उपयोग होत नाही प्रियांनो. जोपर्यंत आपण आपल्या भावाला जाऊन क्षमा करत नाही किंवा आपण त्याच्याबद्दल जो दोष केलेला आहे तो त्याच्यापुढे कबूल करत नाही, तोपर्यंत आपण देवापुढे किती का महागडा अर्पण करायला गेलो तरी त्याचा काहीही अर्थ होत नाही. ते शून्य होऊन जातं प्रियांनो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की आधी ते अर्पण तिथंच ठेव आणि पहिला पळत आपल्या भावाकडे जा, आपल्या मित्राकडे जा आणि आपल्या प्रतिवादाचा वाद सोडव आणि मग पुन्हा देवाकडे ये आणि मग ते अर्पण देवाला दे. कारण जर तो वाद तुम्ही मिटून घेतला नाही तर तुमचं मन हे कधीच स्वच्छ होऊ शकत नाही. म्हणून आधी जाऊन आपल्या भावापुढे क्षमा मागणं, त्याचा अपराध जो काही तुम्ही केलेला आहे ते स्पष्टपणे त्याला सांगणं गरजेचं आहे. मग भले ती तुमची पत्नी असू द्या, ते तुमची आईवडील असू द्या, तर तुमचा भाऊबंध, तुमचा मित्र, तुमचे नातेवाईक किंवा तुमच्या कामावरील तुमचे सगळे सोयरे असू द्यात. त्या सगळ्या प्रत्येकापुढे तुम्ही ते अपराध कबूल करणं, त्याच्याविषयी जर तुम्ही केलेलं असेल तर ते कबूल करणं खूप गरजेचं आहे. आणि जर असं तुमच्याकडून होत नाही तर प्रियांनो काहीही उपयोग नाही त्या पाप कबुलीचा. आपण पाहूया. मग त्यांनी तुम्हाला मनापासून क्षमा करावी हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यानंतर तुम्ही त्या अपराधाबद्दल देवाची क्षमा याचना केली पाहिजे. म्हणजे आधी त्या भावाला क्षमा मागितली पाहिजे आणि मग देवापुढे यायला पाहिजे. त्याला दुःख देण्याने तुम्ही त्याच्या उत्पन्नकर्त्याविरुद्ध व उद्धारकाविरुद्ध पाप केले आहे. म्हणजे प्रियांनो, आपण त्याचं मन दुखावलेलं नाहीये तर आपण देवाचं देखील मन दुखावलेलं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही त्याला बोलत असता तर ती देखील देवाची निर्मिती आहे. देवाने जसं तुम्हाला घडवलेलं आहे तसं त्याला देखील घडवलेलं आहे. पण जर तुम्ही त्याचा अपराध केलाय तर प्रियांनो, प्रभू येशू म्हणतो जर तुम्ही त्याला तसं बोलाय तर तुम्ही स्वर्गातील देवाला बोलल्यासारखंच आहे. कारण तो देखील देवाची निर्मिती आहे. उद्धारकाने येशू ख्रिस्ताने त्याच्यासाठी देखील जीव दिलेला आहे. म्हणून आधी त्याच्यापुढे आपलं पाप कबूल करा आणि मग देवाकडे या. त्याला दुःख देण्याने तुम्ही त्याच्या उत्पन्नकर्त्याविरुद्ध व उद्धारकाविरुद्ध पाप केलेले आहे. तुम्ही असे केल्यावर ही बाब आपल्या एकमेव खऱ्या आपल्याप्रमाणे पारखलेला होता व ज्याला सर्वांच्या दुर्बलतेविषयी सहानुभूती वाटते, इब्री 4:15 मध्ये लिहिलेलं आहे, तो अशुद्धतेच्या प्रत्येक कलंकापासून आपल्याला स्वच्छ करू शकतो. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी पूर्ण करता त्यावेळेला प्रियांनो तुमचं मन शुद्ध होतं आणि मग तुम्ही देवापुढे येऊ शकता. पण आधी आपल्या प्रतिवादाचा वाद सोडवणं महत्त्वाचं आहे. आपण आपल्या भावाचा अपराध जर केला असेल तर त्याच्या पुढे क्षमा मागणं गरजेचं आहे. कारण हे खूप महत्त्वाचं आहे प्रियांनो. कारण जोपर्यंत आपण त्याला क्षमा करत नाही किंवा त्याची क्षमा मागत नाही, हे देवापुढे येण्याच्या अगोदर, आपण देवापुढे पाप कबुली करण्या अगोदर ही गोष्ट महत्त्वाची आहे. जर कोणी तुमचा अपराध केला असेल, जर कोणी तुमचं मन दुखावलेलं असेल आणि तो तुमच्या पुढे येऊन क्षमा मागतोय तर तुम्ही त्याला क्षमा करणं गरजेचं आहे. कारण हे ओझं घेऊन तुम्ही देवापुढे कितीही तुमचं रडगाणं गायलं तरी त्या गोष्टीला काही अर्थ होत नाही. आधी दुसऱ्याला क्षमा करणं आणि दुसऱ्याला क्षमा मागणं ह्या दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि जेव्हा ही गोष्ट तुम्ही करता तेव्हा ते अर्पण, तुमची क्षमा देवापुढे कबूल होते. प्रियांनो, ज्यांनी देवापुढे नम्र होऊन खऱ्या अंतःकरणाने त्यांचा पापदोष कबूल केलेला नाही, त्यांनी देवाच्या मान्यतेची पहिली अट अद्याप पूर्ण केलेली नसते. जर आपल्याला खरोखरी खरा पश्चाताप झालेला नसेल आणि जर आपण अंतःकरणाची खरी लीनता धारण करून भग्न हृदयाने आपली पापे कबूल केली नसतील, तसेच आपल्या दुष्टपणाचा वीट केला नसेल, तर आपण खऱ्या अर्थी पापाकरिता क्षमायाचना केलेली नसते. मग जर आपण क्षमायाचनाच केलेली नाही तर आपल्याला देवाची शांती कधीच लाभलेली नसते. प्रियांनो, जर आपण अंतःकरणाने आपण देवापुढे येत नाही, देवापुढे पाप क्षमा अंतःकरणापासून मागत नाही आणि आपलं पाप आपण स्वतः कबूल करत नाही, तर प्रियांनो या सगळ्या गोष्टीला काहीच अर्थ राहत नाही. नाहीतर आपल्या प्रायश्चित्ताबद्दल म्हणजे पस्ताव्याबद्दल आपल्याला पस्तावा करावा लागेल. प्रियांनो, ही खूप गरजेचं आहे. आपल्या स्वतःच्या पापाबद्दल आपल्याला पस्तावा करणं, पश्चाताप करणं खूप गरजेचं आहे. त्या पापापासून वळणं गरजेचं आहे आणि ते अपराध स्वतः आपल्या पोटी म्हणजे आपण आपल्या पदरी घेणं गरजेचं आहे की होय प्रभू, मी हे केलंय, मी हे पाप कबूल करतो. ते कबुली जबाब देवापुढे देणं गरजेचं आहे.
जोपर्यंत तो कबुली जबाब आपण देवापुढे देत नाही प्रियानो, तोपर्यंत त्या अपराधांची क्षमाच होऊ शकत नाही. आपली पापे कबूल केलेली नसतील, तसेच आपल्या दुष्टपणाचा वीट केला नसेल, तर आपण खऱ्या अर्थी पापाकरिता क्षमायाचना केलेली नसते. मग जर आपण क्षमायाचना केलीच नाही तर आपल्याला देवाची शांती कधीच लाभलेली नसणार. आपण आपली अंतकरणे नमवायला व सत्यवचनाच्या अटी मानायला तयार नसतो. हेच आपल्याकडून आत्तापर्यंत घडलेल्या पापाची क्षमा आपल्याला न मिळण्याचे एकमेव कारण आहे. आपला हट्टी स्वभाव जो नमायला तयार नसतो, देवापुढे कबुली जबाब करायला तयार नसतो, त्यामुळे प्रियांनो पुष्कळ लोक देवापासून दूर जात राहतात. आपल्या हट्टीपणामुळे, केवळ आपल्या हट्टीपणामुळे प्रियांनो ते देवापुढे क्षमा मागायला तयार नसतात. परंतु जर तुमचे अपराध तुम्ही स्वतःहून कबूल करता की होय प्रभू मी हे केलेलं आहे, प्रियांनो त्याला आशीर्वाद मिळाल्या वाचून राहत नाही. ती आपण अंतकरणापासून केली पाहिजे व मागे काही न राखता मोकळेपणाने शब्दात सांगितले पाहिजे. प्रियांनो मोकळेपणाने खरोखर देवाला म्हटलं पाहिजे की होय प्रभू मी हे केलेलं आहे, मी हे माझ्यापुढे मी स्वतःहून कबूल करतो प्रभू मी हे केलेलं आहे. हा कबुली जबाब देवापुढे सादर करणं खूप महत्त्वाचं आहे. कुठलाही हट्ट न ठेवता, कुठलीही मध्ये आडभिंत न ठेवता ती पूर्णपणे कबुली शब्दात, स्पष्ट शब्दात करणं गरजेचं आहे. म्हणजेच ज्या वेळेला आपण एखाद्याचा अपराध करतो, देवाला गुडघे टेकून किंवा आहे तसे आपण हात जोडून किंवा त्यापुढे येऊन देवाला सांगणं गरजेचं आहे, होय प्रभू मी या व्यक्तीबद्दल पाप केलेलं आहे, मी या व्यक्तीबद्दल मनामध्ये वाईट विचार आणलेले आहेत, मी या व्यक्तीबद्दल मागे बोललेलो आहे, त्याच्या चाड्या लावलेल्या आहेत, त्याचा अपराध केलेला आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही क्षमा केलेलं नाही तर त्याला स्पष्टपणे क्षमा करणं गरजेचं आहे. या गोष्टी होणं प्रियांनो स्पष्ट शब्दात देवापुढे कबुली जबाब देणं गरजेचं आहे. पातक्याला आग्रह करून त्याच्यापासून पाप कबुली मिळवायची नाही. पाप कबुली वरवर किंवा बेफिक्रीकरिता केली जाता कामा नये. किंवा ज्यांना पापाच्या तिरस्करणीय स्वरूपाची जाणीव अद्याप झालेली नाही त्यांच्याकडून बळजबरीने पाप कबुली करून घेतली जाऊ नये. प्रियांनो पाप कबुली ही कधीच बळजबरीने होऊ नये. किंवा एखादा मनुष्य तुम्हाला सांगतोय किंवा हा व्हिडिओ बघून तुम्हाला बळजबरीने केल्यासारखं वाटतंय किंवा जर देवाची किती मोठं संकट तुमच्यावर येईल म्हणून तुम्ही पाप क्षमा मागताय, प्रियांनो या गोष्टीला अर्थ नाहीये. तर प्रियांनो पापाचं पापीपण आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. पापाचे ती घाणेरडं स्वरूप आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे की मी किती मनापासून ते घाणेरडी गोष्ट केलेली आहे आणि त्याच्यापासून वळणं मला गरजेचं आहे. हे अंतकरणापासून आपल्या हृदयामधून शब्द निघणं महत्त्वाचं आहे. पापाचं घाणेरडं स्वरूप आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बळजबरीने हे होऊ शकत नाही. बळजबरीने कधीच पाप क्षमा मागू नका, त्याला काही अर्थ नसतो. जी पाप कबुली अंतर्यामातून अंतकरण पिळवटून बाहेर पडते ती आपली अपार कीव करणाऱ्या आपल्या देवापुढे पोहोचते. म्हणजे जे अंतकरणातून शब्द निघतात, जे आपल्या हृदयातून शब्द निघतात की होय प्रभू, तो मनुष्य अंतकरणापासून रडतो. केवळ डोळ्यातूनच अश्रू निघत नाही तर त्याच्या हृदयातून देखील अश्रू निघतात. त्याचं हृदय पिळवटून निघतं. देवाच्या प्रेमापुढे प्रियांनो तो मनुष्य नतमस्तक होतो आणि त्याला कळतं की मी किती घोर अपराध केलेला आहे, मी माझ्या निर्माणकर्त्याला दुखावलेलं आहे. हे त्याच्या हृदयातून निघतं. हे कुणा आपोआप होत नाही, तर त्याला समजतं की मी किती पापी आहे, मी माझ्या अंतकरणातून किती घाणेरड्या गोष्टी केलेल्या आहेत. जेव्हा हे त्याला कळतं आणि तो कबुली जबाब द्यायला तयार होतो तेव्हा ते अंतकरणातून शब्द निघतात आणि अंतकरणातून ते अश्रू बाहेर पडतात. प्रियांनो केवळ इमोशनली नाही किंवा भावुक होऊन नाही तर त्याला त्याच्या पापाचं घाणेरडं स्वरूप कळतं आणि मग ते शब्द आपोआप मुखातून निघतात. पुष्कळ वेळेला असंही होतं प्रियांनो, ते शब्द तोंडातून निघत नाही पण मनातून देवापुढे पोहोचले जातात. स्तोत्रसंहिता दावीद राजा म्हणतो, स्तोत्रसंहिता 34:18 मध्ये, परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य असतो, अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. प्रियांनो किती सुंदर गोष्ट आहे. परमेश्वर इतका प्रेमळ आहे प्रियांनो, तो आपल्याला दया करण्यास नेहमी आतुर असतो. त्याने आपल्यावर इतकं अपार प्रेम केलंय की तो चटकन आपल्या हृदयातून प्रत्येक शब्द जे निघतात पाप क्षमेविषयी तो पटकन ते स्वीकारतो आणि आपल्याला क्षमा करतो. इतकं त्याचं प्रेमळ हृदय आहे प्रियांनो. परमेश्वर भग्न हृदय लोकांच्या सानिध्य असतो, अनुतप्त मनाच्या लोकांना तो उद्धारतो. इतका प्रेमळ आपला देव आहे प्रियांनो.
खरी पाप कबुली नेहमीच स्पष्ट स्वरूपाची असते. पातकाचे स्पष्ट स्वरूप सांगून दिलेले असते. ती पापे केवळ देवापुढेच कबूल करण्याच्या स्वरूपाची असू शकतील किंवा त्या पातकांमुळे ज्या व्यक्ती दुखावली गेली तिच्याकडे कबूल करावयाच्या स्वरूपाची असू शकतील. म्हणजे जर तुम्ही प्रार्थना करताय तर त्या व्यक्तीला स्वतःहून जाऊन क्षमा मागणं देखील गरजेचं आहे. त्या व्यक्तीला कबूल करणं गरजेचं आहे. मनापासून त्याला सॉरी म्हणणं गरजेचं आहे की होय माझ्या भावा, माझ्या मित्रा, मी तुझ्याबद्दल अपराध केलेला आहे, मला क्षमा कर. हे स्पष्ट शब्दात त्याच्यासमोर कबूल करणं गरजेचं आहे. प्रियांनो, एक साक्ष तुम्हाला सांगतो जे एका सेवकाच्या मुखातून निघलेले शब्द आहेत. त्याने ही साक्ष सांगितलेले आहे की एक मनुष्य होता ज्याची सायकल चोरीला गेली होती आणि ज्याने ती सायकल चोरी केली होती ती सायकल तर त्याने चोरी केली, परंतु कालांतराने असं झालं की तो कितीतरी वर्ष, जवळजवळ 10-12 वर्ष ती सायकल वापरत होता. आणि एक दिवस तो मनुष्य ज्याने ती सायकल चोरी केली होती तो चर्चमध्ये गेला आणि चर्चमध्ये त्याने या क्षमेविषयी संदेश ऐकला आणि त्यावेळेला ती चुटपुट त्याच्या मनाला लागली आणि तो त्याच्या मनाला जेव्हा कळालं की मी ते पाप केलंय, मी ती चोरी केली, पण त्याची भरपाई करणं देखील गरजेचं आहे. जर देवाने मला सांगितलंय की त्या व्यक्तीपुढे जाऊन त्याची क्षमा माग, कारण त्याचा अपराध तो केलेला आहे, आधी ती गोष्ट करणं गरजेचं आहे आणि मग देवापुढे येऊन देवापुढे अर्पण करणं, आपलं पाप कबुली देणं गरजेचं आहे. परंतु आधी त्या व्यक्तीला जाऊन क्षमा मागितली तर पाहिजे. आणि मग त्यावेळेला तो विचार करत होता की मी जर त्या व्यक्तीचा अपराध केलेला आहे तर त्याच्या पुढे मी आता 10-12 वर्ष झालं त्याची सायकल मी चोरलेली आहे, आता त्या व्यक्तीला जाऊन मी क्षमा मागू तरी कसा? तो व्यक्ती मला दिसला तर पाहिजे. आणि मग तो शोधत होता की कुठल्या ठिकाणी मी ती चोरी केली होती आणि मग त्याने ते शोधून काढलं की कुठल्या मनुष्याची ती सायकल होती आणि मग त्या ठिकाणी तो गेला आणि मग त्याच्या घरापुढे जाताना त्याचं हृदय त्याला आतमधून खात होतं की हे कसं होईल माझ्याच्याने, कसं काय मी त्या मनुष्यापुढे जाऊ. आणि मग असं झालं प्रियांनो, तो त्या घरापुढे जात असताना त्याचं हृदय मनामध्ये रडत होतं की मी त्या मनुष्याच्या समोर उभा राहू तरी कसा. आणि मग ज्या वेळेला तो ती सायकल घेऊन त्याच्या दारापुढे उभा राहिला, त्याने त्याच्या सायकलचं स्टँड लावलं आणि त्याच्या डोरबेल दाबली आणि ज्या वेळेला तो मनुष्य घरातून बाहेर आला त्यावेळेला तो मनुष्य डोळ्यामध्ये त्याचे अश्रू होते आणि तो त्या मनुष्यासमोर आला ज्याची सायकल त्याने चोरली होती. तो त्याला अश्रूपूर्ण नेत्राने म्हणाला की सर, मला क्षमा करा, मी तुमचा अपराध केलाय, मी तुमचं पाप केलेलं आहे, मला क्षमा करा. तो मनुष्य म्हटला की बाबा तू काय केलंस, असं तू का रडतोयस, तू काय केलंस ते तरी मला सांग, म्हणजे मला कळेल, म्हणजे मी तुला क्षमा तरी करू शकेल. त्यावेळेला त्याच्या अंतःकरणातून ते शब्द निघले की सर, 10-12 वर्षापूर्वी मी तुमची सायकल चोरलेली आहे, ती पहा तिथे ठेवलेली आहे. आणि ज्या वेळेला मी मागच्या आठवडी गेल्या काही दिवसांपूर्वी मी देवाचा संदेश ऐकला बायबलमधून, प्रभू येशू माझ्याशी बोलला की त्या व्यक्तीला जाऊन आधी क्षमा माग, ज्याचा अपराध तू केलेला आहे त्याला जाऊन आधी क्षमा माग. त्यावेळेला मला तुमची आठवण झाली की मी तुमची सायकल जी तुमच्या दाराजवळ ठेवलेली होती ती मी चोरलेली आहे. पण देव मला सांगत होता की आधी त्या व्यक्तीला जाऊन क्षमा माग, कारण त्याचा अपराध तू केलेला आहे, म्हणून मी तुमच्या पुढे आलेलो आहे, मला क्षमा करा. प्रियांनो, त्याच्या हृदयातून निघलेल्या शब्दाने ती क्षमा तो मनुष्य नाकारू शकत नव्हता. आणि त्यावेळेला प्रियांनो त्याचे अश्रू त्याने पुसले आणि त्या मनुष्याने त्याला क्षमा केली आणि ती सायकल त्याने त्याला देऊन टाकली. प्रियांनो, हे केवळ देवाकडून होऊ शकतं, कारण अंतःकरणामधून निघलेले शब्द थेट देवापर्यंत जाऊन पोहोचतात. आणि एवढंच नव्हे तर प्रियांनो, तो मनुष्य ज्याने ती सायकल चोरली होती त्याच्याद्वारे ज्याची सायकल त्याने चोरली होती तो देखील मनुष्य दोघं मिळून चर्चला येत होते. प्रियांनो, ही किती अद्भुत साक्ष आहे. परंतु प्रियांनो, हा धडा आपल्याला हे शिकवतं की जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीपुढे जाऊन त्या व्यक्तीची नेमक्या शब्दाने त्याला तुम्ही स्पष्टपणे सांगता की सर, किंवा माझ्या मित्रा, माझ्या भावा, माझ्या बहिणी, माझ्या पत्नी, माझा पती, मी तुझा अपराध केलेला आहे, मला क्षमा कर. प्रियांनो, स्पष्ट शब्दाने त्याला सांगणं गरजेचं आहे की तुम्ही कशा प्रकारे त्याचा अपराध केलेला आहे. परंतु प्रियांनो, पूर्ण अंतःकरणाने जेव्हा ते कबुली करता प्रियांनो, त्यावेळेला तुमचं आणि त्याचं नातं घट्ट होतं. असं नातं जे कोणीही तोडू शकत नाही. असा मनुष्य स्वतःमध्ये तो आनंद उपभोगू शकतो. स्वर्गीय आनंद त्याच्या हृदयामध्ये आपोआप येईल. जेव्हा ह्या क्षमेचा आनंद तुम्ही घेताल प्रियांनो, तुमच्यासारखा आनंदी व्यक्ती जगामध्ये दुसरा कोणीही असणार नाही. पण
तो कबुली जबाब देणं गरजेचं आहे. परंतु सर्व पाप कबुली स्पष्ट व मुद्द्याला धरून असायला पाहिजे. ज्या पातकांकरिता तुम्ही दोषी आहात ती पापे, नेमकी तीच पापे तुम्ही पदरी घेऊन पाप कबुली करायला पाहिजे. म्हणजे नेमकी तेच पाप नेमक्या शब्दामध्ये बोलणं गरजेचं आहे. पुष्कळ वेळेला आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो, शेवटी जेव्हा दिवसाचा शेवट झालेला असतो आणि मग आपण प्रार्थनेमध्ये गुडघे टेकून देवाला म्हणतो, जेव्हा झोपी जात असतो तेव्हा पुष्कळ वेळेला मी देखील म्हणतो, माझा स्वतःचा अनुभव आहे की आपण काय करतो की म्हणतो की देवा, आज दिवसभरात झालेल्या कळत नकळत चुकापराध पापांची मला तुझ्या दयेने कृपेने क्षमा कर. म्हणजे आपण काय करतो की या सगळ्या पापांचा आपण एक पॅकेज बनवतो, एक गठुडं बनवतो आणि देवापुढे सादर करतो, म्हणजे आपण मोकळे होतो. परंतु प्रियांनो, इथे आपल्याला सिस्टर एलेन जी व्हाईट आपल्याला स्पष्टपणे सांगतात की ती प्रार्थना जी आहे पाप कबुली नेमक्या आणि मुद्देसूदपणे जे काही तुम्ही केलेलं आहे, एखाद्या व्यक्तीबद्दल असो किंवा एखाद्या घटनेबद्दल असो किंवा तुमच्या स्वतःमध्ये तुमच्या विचारांनी केलेलं असो, कृतींनी केलेलं जे पाप असो, ते स्पष्ट शब्दामध्ये नेमक्यापणाने ते कबुली करणं खूप गरजेचं आहे. प्रियांनो, हा अनुभव आपल्या हृदयामध्ये येणं गरजेचं आहे. आपण पुढे वाचूया. ज्या नेमक्या पापांची त्यांना आपल्याला जाणीव झालेली असते त्याचाच त्यांना नावाने कबुली देणे भाग होते. त्यांचा कृतज्ञपणा त्यांना खेदपूर्ण जाणवला की देवापासून ते किती दूर गेले आहेत. प्रियांनो, पाप कबुलीने आपण हे स्पष्ट म्हणतो की प्रभू, मी तुझ्यापासून दूर गेलो होतो, या चुकीमुळे मी तुझ्यापासून दूर गेलो होतो, परंतु आता मी तुझ्याकडे पुन्हा येत आहे, माझा स्वीकार कर. खऱ्या पश्चातापाशिवाय सुधारणेशिवाय पाप कबुली देवाला मान्य होत नाही. म्हणजे प्रियांनो, पाप कबुली केल्यानंतर त्याची सुधारणा होणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या पतीविरुद्ध अपराध करता किंवा तुमच्या पत्नीविरुद्ध अपराध करता, तर प्रियांनो, स्पष्ट शब्दात तुमच्या पतीला, तुमच्या पत्नीला ते स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. तुमच्या भावाविरुद्ध जर तुम्ही अपराध केला तर तो स्पष्टपणे त्याच पद्धतीने, त्याच नेमक्या शब्दाने जो अपराध तुम्ही केलेले आहे, ते जे विचार तुम्ही केलेले आहेत, त्या स्पष्ट शब्दाने तुम्ही ते बोलणं गरजेचं आहे. म्हणजे त्याची भरपाई करणं गरजेचं आहे, सुधारणा करणं गरजेचं आहे. पाप कबुली देवापुढे मान्य होत नाही. जोपर्यंत तुम्ही तसं करू शकत नाही तोपर्यंत तुमच्या देखील पापांची क्षमा होत नाही. आयुष्यात निर्णायक बदल झाले पाहिजेत. ज्या कशाचा देवाला तिटकारा आहे ते आयुष्यातून काढून टाकले गेले पाहिजेत. पापाकरिता खरे दुःख झाल्यावरच असा परिणाम घडून येईल. प्रियांनो, पापाकरिता जेव्हा दुःख होईल तेव्हा असा परिणाम आपोआप जाणून येईल. आपणच धुवा, स्वच्छ करा. यशया 1:16 आणि 17 लिहिलेलं आहे. प्रियांनो, आपणच धुवा, स्वच्छ करा. माझ्या डोळ्यापुढून, परमेश्वर म्हणतो, माझ्या डोळ्यापुढून आपल्या कर्माचे दुष्टपण दूर करा. दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. चांगले करण्यास शिका. नीतीच्या मागे लागा. जुलम्याला ताळ्यावर आणा. अनाथांचा न्याय करा. विधवेचा कैवार घ्या. यशया अध्याय 1:16 आणि 17 हे वचन लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे यहेजकेल 33:15 लिहिलेलं आहे, दुर्जन जर गहाण करून परत करील, हरण केलेले परत देईल आणि काही अधर्म न करिता जीवनाच्या नियमांप्रमाणे चालेल, तर तो लागलेच मरावयाचा नाही. किती सुंदर वचने आहेत प्रियांनो. पश्चातापाच्या कामाविषयी बोलताना प्रेषित पौल म्हणतो, कारण पहा, तुमचे हे दुःख दैवी होते. ह्या एकाच गोष्टीने तुम्हामध्ये केवढी कळकळ, केवढी दोष निवारण, केवढा संताप, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी उत्पन्न झाली. या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात, ह्याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण अपराध नेमक्या स्वरूपाने देवाला कळवतो प्रियांनो, त्यावेळेला आपलं हृदय खेदित होतं आणि अंतःकरणातून शब्द बाहेर निघतात, नेमक्यापणाने शब्द बाहेर निघतात. प्रियांनो, त्यावेळेला क्षमा आपल्याला मिळालेलीच असते. जेव्हा पापामुळे नैतिक गोष्टींसंबंधीची बुद्धी अकार्यक्षम बनते तेव्हा वाईट वर्तणूक करणाऱ्याला त्याच्या स्वभावातील दोष दिसत नाहीत. म्हणजे प्रियांनो, जेव्हा आपण पाप आणि पापच करत राहतो, त्या देवाच्या पवित्र आत्म्याकडे दुर्लक्ष करत राहतो, जितका आपण म्हणजे पाप करतो आणि क्षमा मागतो आणि पुन्हा पापाकडे वळतो प्रियांनो, तितका प्रियांनो आपला नैतिक ऱ्हास होत राहतो. आपली बौद्धिक क्षमता कमकुवत व्हायला लागते आणि मग प्रियांनो आपला ऱ्हास होऊन आपल्याला जी वर्तणूक आहे ती खूप वाईट बनते. आपण पुन्हा हे वाक्य वाचूया. जेव्हा पापामुळे नैतिक गोष्टी संबंधीची बुद्धी अकार्यक्षम बनते तेव्हा वाईट वर्तणूक करणाऱ्याला त्याच्या स्वभावातील दोष दिसत नाही.
व त्याच्या हातून घडलेल्या दुष्कृत्यांचा भयंकर वाईटपणा त्याला जाणवतही नाही. किती भयानक गोष्ट आहे प्रियांनो. जेव्हा आपण केलेलं पाप आपल्याला जाणवतच नाही. प्रियांनो, खूप वेळेला असं होतं, जेव्हा एखादा मनुष्य पहिली सिगारेट ओढतो तेव्हा ती धिटाईने जितकं ओढत राहतो, तेव्हा त्याचं जितकं तो धिटाईने ते पाप करतो, तेव्हा त्याला दुसरी सिगारेट ओढताना थोडं कमी कमी ती भीती जाणवायला लागते. आणि तिसरी सिगारेट जेव्हा तो ओढतो तेव्हा ती भीती आणखीन कमी होते. जेव्हा चौथी पाचवी सिगारेट तो जितकी ओढत राहतो तितकी भीती त्याची कमी कमी होत राहते. आणि मग त्याला त्या सिगरेटची सवय होऊन जाते आणि मग त्या पापाची त्याला सवय होऊन जाते. सिगरेटच्याच बाबतीत नाही प्रियांनो, व्याभिचारी विचारांच्या बाबतीत देखील हेच आहे. जेव्हा आपण पहिला व्याभिचार करतो तेव्हा ते विचार, आपले जे दैवी भीती असते आपल्या हृदयामध्ये की हे वाईट आहे, पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आपला नैतिक ऱ्हास आपण करून घेतो. त्यावेळेला आपण धिटाईने तो व्याभिचार करतो आणि मग पहिला व्याभिचार घडल्याबरोबर आपली भीती जी आपल्याला हृदयामध्ये ती जाणवत राहते, त्या भीतीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि पुन्हा त्या व्याभिचारामध्ये पडतो आणि पुन्हा पडत राहतो. आणि मग ती जी भीती असते, जी पवित्र आत्म्याने आपल्याला ती घातलेली असते, पापाची किळस घातलेली असते, त्या गोष्टीकडे आपण जितकं दुर्लक्ष करत राहतो तितका आपला नैतिक ऱ्हास होतो, आपली विचारशक्ती शून्य व्हायला लागते. आणि मग प्रियांनो, त्या पापाच्या अधीन आपण व्हायला लागतो आणि आपल्या जीवनाचा नाश करायला आपण सुरुवात केलेली असते. त्याच्या हातून घडलेल्या दुष्कृत्यांचा भयंकर वाईटपणा त्याला जाणवतही नाही. प्रियांनो, पापाची जाणीव करून त्याच्या पापासंबंधी तो काही अंशी अंधारातच राहतो. त्याची पाप कबुली त्याने खऱ्या मनाने व कळकळीने केलेली नसते. म्हणजे असा मनुष्य पाप करतो आणि पुन्हा त्या पापामध्ये पडतो आणि मग अजून पहिल्यापेक्षा दृढ होत राहतो. आणि असा मनुष्य प्रियांनो, अशा मनुष्याने त्याची पाप कबुली खऱ्या अंतःकरणाने केलेलीच नसते. पापाचा वाईटपणा, पापाची किळस त्याला वाटलेलीच नसते. त्याची पाप कबुली त्याने खऱ्या मनाने कळकळीने केलेली नसते. जो कोणता दोष पदरी घेतो त्या प्रत्येकाच्या बाबतीत तो स्वतःचे समर्थन करण्याकरिता पुष्टी जोडतो की जर परिस्थिती आमकी विशिष्ट प्रकारची नसते तर ज्या गोष्टीबद्दल तो दोषी ठरत आहे ती गोष्ट त्याने केलेली नसते. प्रियांनो, पुष्कळ वेळेला आपण केलेल्या पापाबद्दल सबब सांगतो, एक्सक्यूजेस सांगतो की जर ही परिस्थिती माझ्या समोर नसती तर मी पाप केलं नसतं. जर ही परिस्थिती माझ्या घरामध्ये जर गरिबी नसती तर मी चोरी केली नसती. आपण असं मनाला दाखवत राहतो. किंवा जर ती स्त्री माझ्या पुढे तशा कपड्यामध्ये आली नसती तर मी तिच्याकडे ते कामेच्छेने पाहिलं नसतं, असं आपण स्वतःच्या मनाला पटवून देतो. म्हणजे आपण काय करतो की आपल्या पापी विचारांना आपण झाकतो आणि समोरच्याला दोष लावतो. की एखादी जी स्त्री जेव्हा आपल्या पुढे येते, आपण काय लावतो, त्या स्त्रीला दोष लावतो की तिने तसे कपडे घातले नसते तर माझ्या मनामध्ये ते विचार आले नसते. परंतु प्रियांनो, आपण आपले पाप आपण कबूल करायलाच तयार नसतो. आपण काय करतो की तिने तो दोष केलाय म्हणून मग आपण त्या गोष्टीला समोर पडदा आणतो आणि आपण असं म्हणतो की आधी ती दोषी आहे मग मी दोषी आहे. प्रियांनो, अशी सबब, असं एक्सक्यूज आपण आणणं खूप चुकीचं आहे. प्रियांनो, आपण काय करतो ते पुन्हा आपण वाक्य वाचूया. जर परिस्थिती आमकी विशिष्ट प्रकारची नसती तर ज्या गोष्टीबद्दल मी दोषी ठरत आहे ती गोष्ट मी केली नसती, असा तो व्यक्ती म्हणतो. हीच गोष्ट आपल्याला एदेन बागेत पाहायला मिळते. प्रियांनो, ज्या वेळेला देवाने ही सृष्टी बनवली, आदाम आणि हवेला देवाने बनवलं, तेव्हा देवाने त्यांना आज्ञा केली की बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ खाऊ नका. परंतु सैतान एवढा धूर्त होता की त्याने सापाचं रूप तिथे घेतलं आणि मग त्या झाडावर तो गेला आणि तिथे त्याने त्या स्त्रीला हाक मारली आणि त्याने ते नकारात्मक म्हणजे नको असलेलं जे फळ आहे ते त्या हवेला खायला सांगितलं. आणि मग असं झालं प्रियांनो, तो त्या हवेला म्हटला की तू हे फळ खा, कारण हे खूप छान आहे, चवीला खूप छान आहे, तू खाऊन बघ. आणि मग त्यावेळेला ती हवा ते फळ खाते आणि देवाने दिलेली जी आज्ञा आहे ती मोडते आणि मग ती ते फळ ते आदामाला देखील आणून देते आणि त्यालाही ते फळ खायला सांगते. आणि ज्या वेळेला परमेश्वर त्यांच्या समोर येतो, येशू त्यांना बोलायला लागतो प्रियांनो, त्यावेळेला ते कारणं सांगायला लागतात. ती कारणं आजही आपल्या जीवनामध्ये आपण देखील तशीच कारणं सांगतो. त्यावेळेला हवेने काय केलं माहिती आहे, जेव्हा देव आदामाला म्हटला की आदामा हे तू काय केलंस, तू का असं केलंस, त्यावेळेला तो काय म्हटला माहिती आहे, तो म्हटला, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये हे लिहिलेलं आहे, त्यावेळेला तो देवाला म्हटला की प्रभू, जी स्त्री तू मला दिलीस, तो काय म्हणतोय, जी स्त्री तू मला दिलीस तिने मला भुरळ घातली.
तिने मला ते फळ खायला सांगितलं आणि मग मी ते फळ खाल्लं. म्हणजे तो काय म्हणतोय नकळतपणे की तू स्त्री कशाला बनवलीस? जर तू स्त्री बनवली नसती तर तिने ते मला फळ खायला दिलंच नसतं. आणि मग तो परमेश्वर येशू त्या स्त्रीकडे येतो आणि हवेला म्हणतो की हवा, तू हे काय केलंस? त्यावेळेला ती देखील तीच सबब सांगते. ती म्हणते, देवा, त्या सर्पाने मला भुरळ घातली. म्हणजे सर्प कुणी बनवला होता? देवानेच बनवला होता. म्हणजे नकळतपणे ती देवाला आरोप घालते आणि देवाला म्हणते, जर तू सर्प बनवला नसता तर मी त्या सर्पाने मला भुरळ घातली नसते आणि मी ते पाप केलं नसतं. प्रियांनो, हे आरोप जे आहे एकमेकांवर ढकलणं, ती सबब आजही आपण सांगतो. परिस्थिती अनुकूल जर तशी नसती तर मी ते पाप केलं नसतं असं आपण त्या परिस्थितीला दोष लावतो. परंतु खरे पाहिलं असता आपण स्वतःच ते पाप केलेलं असतं. त्या परिस्थितीला दोष देऊन उपयोग नसतो. एखाद्या व्यक्तीमुळे ते पाप आपण केलेलं आहे याला कारण नसतं. प्रियांनो, हे काही कारण नाही आहे. आपण स्वतःच दोषी असतो हे कबूल करणं खूप महत्त्वाचं आहे. त्या आदामाने हवेने केलेली ती गोष्ट आजही आपल्यामध्ये पाहायला मिळते. प्रियांनो, आजही आपण असंच करतो. आपण आपलं पाप कबूल करण्या अगोदर आपण ती परिस्थिती सांगतो की देवा, ही परिस्थिती माझ्या पुढे होते म्हणून मी ही चोरी केली, म्हणून मी हे पाप मी केलं. प्रियांनो, हे कारण सांगणं खूप चुकीचं आहे. आपला अपराध स्पष्टपणे कबूल करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रियांनो, आपलं हृदय भग्न होणं गरजेचं आहे, तुटणं गरजेचं आहे आणि नेमक्या शब्दामध्ये कुठलंही एक्सक्यूज कारण न सांगता देवापुढे सांगणं आणि बोलणं की होय प्रभू, मी पाप केलेलं आहे. कुठलंही कारण न सांगता देवाला म्हणणं की होय प्रभू, मी अपराधी आहे, मी ते पाप कबूल करतो, मी माझं पापाचा अंगीकार करतो, हे महत्त्वाचं आहे. खरा पश्चाताप झालेला मनुष्य त्याचा पाप दोष सर्वस्वी स्वतःवरच घेईल व खोटेपणा किंवा ढोंग पांघरल्या वाचून कबूल करेल. भग्न हृदय जकातदाराप्रमाणे तो आपली दृष्टी वर स्वर्गाकडे लावण्यासही धजणार नाही, तर आर्त स्वराने म्हणेल, हे देवा, मज पाप्यावर दया कर. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने सांगितलेलं हे उदाहरण आहे. जेव्हा दोन पुजारी म्हणजे देवाची भक्ती करणारी लोक जातात, एकीकडे पापी जकातदार आहे जो समाजाने हीन दिन टाकलेला आहे. जो जकातदार, टॅक्स कलेक्टर जो होता, ज्याला लोक पापी म्हणायचे की हा बळजबरीने लोकांकडून कर्ज वसुली करतो. आणि दुसरीकडे समाजामध्ये इज्जतदार आहे, ज्याची कॉलर टाईट आहे, असा व्यक्ती देवापुढे जातो आणि भक्ती करत असताना तो देवापुढे म्हणतो की प्रभू, मी किती चांगला आहे बघ, मी उपास तापास करतो, मी चांगल्या गोष्टी करतो, मी किती चांगली वागणूक तो देवापुढे सादर करतो. परंतु प्रियांनो, दुसरीकडे तो जकातदार आपल्या हृदयामध्ये खिन्न होऊन त्याचे अपराध तो स्वतः कबूल करून कुठलंही एक्सक्यूज न सांगता तो देवाला म्हणतो की प्रभू, माझ्यावर दया कर, कारण मी पापी आहे, मी घाणेरडा आहे, मी पाप केलेला आहे, मी अपराध केलेला आहे. प्रियांनो, असा मनुष्य देवापुढे नीतिमान ठरतो. तो काय म्हणतो की हे देवा, मज पाप्यावर दया कर. म्हणजे तो पाप स्वतःहून कबूल करतो. अशा प्रकारे जे त्यांची पापे कबूल करतील त्यांना पाप क्षमा मिळून ते नीतिमान गणले जातील. कारण की पश्चातापी जीवाच्या वतीने ख्रिस्त स्वतःच्या रक्ताची विनंती देवापुढे सादर करेल. किती सुंदर गोष्ट आहे प्रियांनो. देवाने केलेलं अपार प्रेम प्रियांनो आपल्याला या शब्दामध्ये पाहायला मिळतं. येशू ख्रिस्ताने हे वाक्य पहा किती सुंदर सांगतात. कारण की पश्चातापी जीवाच्या वतीने ख्रिस्त स्वतःच्या रक्ताची विनंती देवापुढे करतो. प्रियांनो, ही मध्यस्थी येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी केलेली आहे आणि तो आजपर्यंत करत आहे. देवाच्या लिखित वचनामध्ये खऱ्या पश्चातापाची व लीनतेची जी उदाहरणे दिलेली आहेत, त्यांच्यात पाप कबुलीच्या वेळी पापाकरिता कारणे दाखवलेले नाहीत किंवा स्वसमर्थनाचे प्रयत्नही करण्यात आलेले नाहीत. प्रेषित पौल तर एका ठिकाणी म्हणतो प्रियांनो, त्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तो म्हणतो की त्याने स्वतः देखील प्रियांनो कित्येक लोकांचा त्याने छळ केलेला आहे. प्रेषितांचे कृत्य 26 अध्याय 10 ते 11 या वचनामध्ये लिहिलेलं आहे. प्रियांनो, या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रेषित पौल म्हणतो कित्येक लोकांचा छळ मी केलेला आहे. लोक देवाची सुवार्ता सांगत असताना, येशू ख्रिस्ताविषयी सांगत असताना तो म्हणतो की मी त्यांना घरातून ओढून फरफटत आणून भर चौकामध्ये मी त्यांना मारहाण केलेली आहे आणि त्यांना मान्यता, जी त्यांना मारत होते त्यांना मान्यताही दिलेली आहे. म्हणजे तो स्पष्टपणे त्याचे पाप कबूल करतो. स्पष्ट शब्दामध्ये तो सगळ्या लोकांसमोर ते सांगत आहे. प्रियांनो, असंच आहे. जेव्हा आपण कुठल्या समाजाचा अपराध केलेला असेल तर त्या समाजापुढे स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. किंवा एखाद्या व्यक्तीचा जर अपराध केला असेल तर त्या एका व्यक्तीसमोर जाऊन आपलं क्षमा मागणं गरजेचं आहे. पौल इथे म्हणतोय स्पष्टपणे की त्या सगळ्या लोकांमध्ये सगळ्यांचा पाठलाग करून मी त्यांचा छळ केलेला आहे. तो स्पष्टपणे बोलतो आणि पुढे तो म्हणतो
पहिले तिमोथेय याचा 1 अध्याय आणि 15व्या वचनामध्ये तो म्हणतो, ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला. हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. प्रियनो, असा मनुष्य ज्याला त्या पापाची खिन्नता किंवा पापाचं घाणेरडं स्वरूप कळतं, प्रियनो, त्याला माहिती असतं की तो किती पापी आहे, किती घाणेरडा आहे. त्याला हेच जाणवतं, जसं पौल म्हटला की या सर्व पापी लोकांमध्ये येशू ख्रिस्ताने सगळ्या लोकांचं पापांची क्षमा केलेली आहे, हे मला मान्य आहे. परंतु या सगळ्या पापी लोकांमध्ये, या सगळ्या पापी लोकांचा मी पुढारी आहे. म्हणजे या सगळ्या पापी लोकांमध्ये मी मुख्य आहे असा तो म्हणतो. म्हणजे त्या सगळ्यांमध्ये पापी जो पणा आहे, त्या सगळ्या पापी लोकांमध्ये मी खूप पाप केलेलं आहे. म्हणजे प्रियानो, पापाचं घाणेरडं स्वरूप प्रेषित पौलाला कळालं होतं. आणि तीच भावना आपल्यामध्ये असणं, त्याच गोष्टी आपल्या हृदयामध्ये उत्पन्न होणं गरजेचं आहे. परंतु प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्ही पाप कबुली केली तर तुम्हाला निराश होण्याची गरज नाही आहे. कारण आपल्याला जे अभिवचन मिळालेलं आहे ते खूप सुंदर आहे. योहानाचं पहिले पत्र 1 अध्याय 9व्या वचनामध्ये आपल्यासाठी खूप महान असं अभिवचन दिलेलं आहे. लीन भग्न हृदयी खऱ्या पश्चातापाने नम्र झालेल्या अंतःकरणाला देवाच्या प्रेमाचे व ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे मोल थोड्याफार प्रमाणात कळू लागते. प्रेमळ बापाकडे पुत्र चूक कबूल करतो, त्याप्रमाणे खरा पश्चातापी माणूस त्याची पापे देवापुढे कबूल करेल. असा शास्त्रलेख आहे की जर आपण आपले पापे पदरी घेतली, जर तो विश्वसनीय, तर तो जेव्हा आपण आपली पापे पदरी घेतो स्वतःहून, तर तो म्हणजे येशू ख्रिस्त विश्वसनीय व न्यायी आहे. तो आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. प्रियांनो, हे अभिवचन येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेलं आहे. ज्या वेळेला आपण आपले अपराध कबूल करतो, त्यावेळेला तो आपला वकील बनून आपल्यासाठी देवापुढे उभा राहतो. आणि आपले अपराध तो त्याच्या रक्ताने पुसून टाकलेले त्याने ऑलरेडी आहेत. त्याची क्षमा ग्रहण करणं, प्रियांनो, या क्षणाला ती क्षमा ग्रहण करा. कारण हे देवाने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे. ज्या वेळेला आपण आपले पाप कबूल करतो, तेव्हा तो विश्वसनीय व न्यायी आहे. तो आपल्या अपराधांची क्षमा, आपल्या अनितीपासून तो आपल्याला शुद्ध करतो, असे या वचनामध्ये लिहिलेलं आहे. प्रियांनो, ह्या गोष्टीचा शेवट करताना एक उदाहरण मी तुमच्या पुढे ठेवणार आहे. ते उदाहरण ख्रिस्ती विश्वासामध्ये खूप फेमस आहे, खूप प्रचलित आहे. ही गोष्ट आहे उधळ्या पुत्राची. याचं उदाहरण प्रियांनो, लूका शुभवर्तमान 15व्या अध्यायात 11 पासून पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे. हे एक अशी गोष्ट आहे प्रियांनो, जी स्थिती आहे की एक मुलगा जो आपल्या बापाचा मुलगा आहे, ज्याला 2 लेकरं होती, आणि हा लहान मुलगा होता जो आपल्या बापाच्या घरामध्ये खूप आनंदी राहत होता. आणि त्यावेळेला त्याला असं वाटलं की मी देखील जगाच्या गोष्टीचा आनंद उपभोगायला पाहिजे. आणि मग तो काय करतो की आपल्या बापाकडे जातो आणि बापाला म्हणतो की माझ्या मालमत्तेचा जो अधिकार आहे, जो माझा वाटा आहे, तो तुम्ही मला देऊन टाका. मी परदेशात जाऊन तो अजून पैसा कमवण्याची मला इच्छा आहे. आणि मग तो बाप त्याला काकुळतेने म्हणतो की बाबा, हे सगळं तर तुझंच तर आहे, तू कशाला हा हक्क मागत आहे किंवा हा वाटा मागत आहे, सगळं काही तुझंच आहे. प्रियांनो, खरं पाहता तो थोड्याशा वाट्याची अपेक्षा करत होता, परंतु बाप म्हणतोय की हा सगळा वाटा तर तुझाच आहे, मी तुझा बाप आहे, मी तुला पुरवायला समर्थ आहे. पण तो काय म्हणतो की मला वाटा पाहिजे, माझा अधिकार पाहिजे, मला परदेशामध्ये जाऊन व्यापार करायचा आहे. आणि मग काय करतो तो बाप, त्याच्या हट्टापायी तो सगळा त्याचा जो वाटा आहे तो त्याला देऊन टाकतो. आणि मग हा लहान मुलगा तो शहरामध्ये जातो आणि व्यापार किंवा त्याचे पैसे खर्च करायला लागतो. आणि त्यावेळेला असं होतं प्रियांनो, तो पैसे खर्च करत असताना त्या धुंदीमध्ये असतो. ज्याप्रमाणे आपण पाप करताना त्या धुंदीमध्ये असतो, तो मुलगा तसाच त्या धुंदीमध्ये होता. आणि ज्या वेळेला त्याचे सगळे पैसे जे होते, ती सगळे मित्र त्याला त्या पैशामुळे जवळ करत होती. तो जुगार खेळत असेल, तो कशा गोष्टीमध्ये, व्याभिचारामध्ये कदाचित तो पैसा खर्च करत असेल, किंवा अनेक जगाच्या व्यर्थ विलोभनीय गोष्टींमध्ये तो रमलेला असेल. त्याच्याकडे जो पैसा आहे त्या पैशाचा तो वापर करत असेल. परंतु प्रियांनो, एक वेळ अशी आली की त्याचा तो पैसा सगळा संपला. आणि मग ज्या वेळेला तो पैसा संपायला लागला, त्यावेळेला त्याचे मित्र देखील दूर 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 व्हायला लागले. आणि मग असं झालेलं आहे, वचनामध्ये लिहिलंय की त्या ठिकाणी दुष्काळ पडला. आणि मग दुष्काळ पडल्याबरोबर त्याचा पैसा देखील संपून गेला. आणि आता तो वाचणार कसा? या भयानक भीषण प्रसंगी जो दुष्काळ त्या शहरामध्ये पडलेला आहे, तो बापापासून दूर आहे,
त्याच्या बापाच्या घरी नोकर चाकर होते, ते देखील चांगलं आयुष्य जगत होते. पण आता या दुष्काळी परिस्थितीमध्ये तो मुलगा नोकरीच्या शोधात आहे आणि जेणेकरून ती नोकरी करून तो त्याचा जी पोटाची भूक आहे, ती खळगी आहे, ती भागवल असं त्याला वाटत होतं. आणि मग तो नोकरीच्या शोधात असताना एका मनुष्याकडे गेला आणि तो त्याला नोकरी मागायला लागला, मला काहीतरी खायला द्या, मी त्या बदल्यात तुमचं काम करायला तयार आहे. त्यावेळेला प्रियांनो त्याला उपयोगी कोणीच पडलं नाही, त्याचे मित्र नाही, त्याचे गणगोत नाही, त्याच्या कोणीच नाही. आणि त्यावेळेला तो त्या मालकाला म्हटला, तो त्या व्यक्तीला म्हटला की तुमच्याकडे जे काही काम असेल ते मी करायला तयार आहे. आणि मग प्रियांनो तो मुलगा जो आपल्या बापाच्या घरी ऐशो आरामपणे जगत होता, चांगलं आयुष्य जगत होता, तो मनुष्य, तो मुलगा आता ज्या वेळेला त्या मालकाकडे गेला आणि त्याला म्हटलं की मला नोकरी द्या, त्यावेळेला तो म्हटला की माझ्याकडे तुला देण्यासारखं असं काहीच नाही, तू काम करशील पण त्या बदल्यात द्यायला माझ्याकडे काहीच नाही. पण एक गोष्ट तू करू शकतोस, माझ्याकडे डुकरं आहेत, जी ते अन्न ते डुकरं खातील त्या डुकरांना तू पाळ आणि ते जे खातील तेच तू खाऊ शकतो, कारण माझ्याकडे तुला देण्यासारखं दुसरं काहीच नाही. तो मुलगा जो हताश झाला होता त्या पापामुळे, प्रियांनो जगाच्या धामधुमीमध्ये तो फसला होता, त्याला ती बुद्धी देखील नव्हती ते पाप करताना. परंतु ज्या वेळेला तो त्या पापाच्या खळग्यामध्ये इतका रोवला गेला होता, त्यावेळेला प्रियांनो जेव्हा तो मुलगा त्या डुकरांना पालनपोषण करत असताना जेव्हा त्या घाणीमध्ये तो तोंड बुचकळत होता, तेव्हा त्याला कळालं, तेव्हा त्याला शुद्धी आली, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. लूका सुवर्तमान 15व्या अध्यायात 11 पासून पुढे ही घटना आहे प्रियांनो. त्यावेळेला तो मुलगा त्याला तो शुद्धीवर आला असं लिहिलेलं आहे वचनामध्ये. आणि जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो म्हटला, त्याच्या हृदयातून शब्द निघले की माझ्या बापाच्या घरी मी किती चांगलं आयुष्य जगत होतो, माझ्या बापाच्या घरी नोकर चाकर सुद्धा असं आयुष्य जगत नसतील, त्यांची सुद्धा चांगली रेलचेल आहे, परंतु मी हे आयुष्य कसलं भयानक जगत आहे, पण मी आता काय करू. त्यावेळेला प्रियानं तो म्हटला की मी आत्ता माझ्या बापाच्या घरी जाईल, पळत जाईल आणि मी माझ्या बापाला म्हणेल, वडिलांना म्हणेल की बाबा मी तुमचा अपराध केलेला आहे, मी चूक केलेली आहे, मला तुमचा नोकर म्हणून घेण्याची सुद्धा लायकी नाही आहे, परंतु मला नोकर म्हणून ठेवून घ्या, परंतु मला तुमच्यापासून वेगळं करू नका. त्यावेळेला तो हे अंतःकरणातून शब्द बोलत होता. आणि मग असं झालेलं आहे प्रियांनो, तो धावत पळत त्या ठिकाणाहून तो अशक्त झाला होता, कमकुवत झाला होता आणि तो तसंच त्या डुकरामध्ये तो जो चरत होता त्याच्या अंगाचा घाण वास येत होता. त्यावेळेला तो धावत पळत तसाच आपल्या बापाकडे गेला. आणि प्रियांनो तो बाप जो म्हातारा होता त्याची दृष्टी प्रियांनो क्षीण झाली होती. तो धावत पळत मुलगा आपला बापाकडे येत होता, तो गावाच्या वेशीजवळच होता आणि तो बाप टक लावून बघत होता की माझा मुलगा कधी माझ्याकडे येईल. त्याचे अश्रुपूर्ण नेत्राने तो त्या लेकराची वाट पाहत होता. प्रियांनो असं झाले की ज्या वेळेला तो धावत पळत तो मुलगा येत होता, लहाना मुलगा, त्यावेळेला हा बाप प्रियांनो ज्या वेळेला त्याला कळालं की तो येणारा मुलगा माझा आहे, त्यावेळेला तो कुठल्याही प्रकारची चिंता न करता, कुठल्याही प्रकारचं आडभिंत न येता तो म्हातारा बाप आपल्या लेकराकडे पूर्णपणे धाव घेतो. आणि मग जगातली लोक त्याला पाहण्याच्या आधी प्रियांनो तो त्याच्या लेकराकडे धाव घेतो आणि त्याच्याकडे जाऊन त्याला गच्च मिठी मारतो. इतकी मिठी मारतो प्रियांनो की त्या लहान मुलाचं हृदय जे आहे ते पागळून जातं आणि त्याला कळतं. त्याच्या मुखातून शब्द येण्यापूर्वीच तो बाप म्हणतो की बाळा काहीच बोलू नको. प्रियांनो जुन्या करारामध्ये अशी शिक्षा होती की जर जिवंतपणीच असा कुठला हट्टी मुलगा असेल की जो आपल्या बापाची मालमत्ता विकण्यास तयार असेल, जो आपल्या आईवडिलांच्या आज्ञा मानत नसेल, तर त्याला दगडमार करण्याची आज्ञा होती. परंतु प्रियांनो हा बाप लोकांच्या नजरा त्याच्या पुढे पडण्या अगोदरच तो पळत जाऊन धाव घेतो आणि तो त्याच्या वरचा जो अंगरखा आहे, जो चांगला अंगरखा होता, जो एखाद्या राजाचा असेल इतका सुंदर तो झगा होता, तो पटकन तो झगा काढतो तो बाप आणि आपल्या लेकराच्या अंगावर टाकतो, जेणेकरून कुणाची दृष्टी त्या लेकरावर पडू नये. आणि कुणाची दृष्टी पडण्या अगोदर तो आपल्या लेकराला मिठी मारतो. तो विचार करत नाही की हा डुकरांमध्ये चरणारा आला होता, त्याचा शरीराचा किती घाण वास येत असेल याचा तो विचार करत नाही. त्यावेळेला तो त्याचा चुंबन घेतो, तो त्याच्या हातातली अंगठी काढतो आणि आपल्या लेकराला पुन्हा घालतो. तो म्हणतो, त्याच्या तो नोकर चाकरांना बोलवतो आणि म्हणतो की या पटकन या, पळत या, माझ्या लेकराला तुम्ही अंघोळ घाला, कारण माझा मुलगा जो मेला होता तो जिवंत झालेला आहे, जो हरवला होता तो पुन्हा सापडलेला आहे. प्रियांनो तो त्याचे चुंबन घेऊन पहिल्यापेक्षा अधिक प्रेम त्याच्यावर करून तो पुन्हा एकदा त्याला आपल्या घरामध्ये आणतो. प्रियांनो अशीच वाट आज देखील स्वर्गातला देव येशू ख्रिस्त तुमची वाट पाहत आहे.
प्रियांनो, तो प्रभू येशू तुमची क्षणाक्षणाला आतुरतेने वाट पाहत आहे. ज्या वेळेला तुम्ही अंतःकरणाने त्याच्या जवळ याल प्रियांनो, तो विश्वासू व न्यायी आहे. तो तुमच्या सर्व अधर्माची तुम्हाला क्षमा करेल आणि एक नवीन जीवन देईल. असं जीवन जे यापूर्वी तुम्ही कधीच अनुभवलेलं नाही. परंतु त्याचा पापाचा कबुली जबाब देणं खूप गरजेचं आहे. प्रियांनो, माझा विश्वास आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अंतःकरणाला ती वेदना किंवा पापाचा तो घाणेरडा स्वभाव कळाला असेल. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही नक्की देवाकडे वळताल आणि ती क्षमा तुम्ही ग्रहण करताल. देवबाप तुम्हाला नक्की या गोष्टी समजायला मदत करणार आहे. आणि प्रियांनो, नवीन जन्माचा अनुभव तुम्ही नक्की इथून पुढे घेणार आहात. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, क्षमा करायला प्रभू येशू कधीही तयार आहे. परंतु तुम्ही पापाची कबुली करणं अगोदर गरजेचं आहे. ज्या व्यक्तीचा तुम्ही अपराध केलाय त्या व्यक्तीची आधी जाऊन त्याला क्षमा मागा. या वेळेला त्याला फोन करा किंवा त्याला प्रत्यक्ष जाऊन भेटा शक्य असेल तर. परंतु प्रियांनो, आधी त्याचा वाद मिटवा. आधी त्याचा अपराध त्याला क्षमा करा. आणि जर तुम्ही त्याचा अपराध केला असेल तर त्याला क्षमा मागा. ती तुमची पत्नी असो, तो तुमचा पती असो, तो तुमचा भाऊ किंवा कामावरचे सहकारी असो, तो तुमच्या शेजारचे असो, तुमचे नातलं कोणी का असे ना, अगोदर तो वाद मिटवा आणि मग देवाकडे आपल्या पापांच्या अपराधांची क्षमा मागा, कबुली द्या. प्रियांनो, नेमक्या शब्दामध्ये त्याला कबुली जबाब देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे समजून घेण्याकरिता देवबाप त्याचा पवित्र आत्मा ज्याने तुम्हाला दिलेला आहे हा विश्वास ठेवा प्रियांनो, आणि ती ग्रहण करा. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने तुम्हाला धुतलेलं आहे. त्याच्या रक्ताचं मोल देऊन त्याने तुम्हाला विकत घेतलेलं आहे. तो कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला क्षमा करायला तयार आहे. आणि हे समजून घेण्याकरिता देवबाप तुम्हाला सहकार्य करो आणि तुमच्या जीवनामध्ये एक नवीन गोष्ट घडून आणो. प्रियांनो, निराश होऊ नका. देवबाप कधीही प्रेम करायला तुम्हाला तयार आहे. तो आतुरतेने तुमची वाट पाहत आहे. आज या क्षणाला देखील तो तुमची वाट पाहत आहे. जर तुम्ही कबुली करता, तुमच्या पापांचं प्रायश्चित्त करायला तुम्ही तयार आहात आणि आपलं पाप कुठलंही कारण न सांगता नेमक्या शब्दामध्ये कबुली करायला तयार आहात, तर तो देखील तुम्हाला क्षमा करायला कधीही तयार आहे. कधीही तयार आहे. त्याला कुठलीही वेळ नाही. देवबाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देव. प्रियांनो, या धड्याच्याद्वारे, पाप कबुली या धड्याच्याद्वारे तुम्हाला जर आशीर्वाद मिळाला असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कळवा. देवबाप तुम्हाला नक्की आशीर्वादित करणार आहे. प्रियांनो, हे जे उपदेश आपण ऐकलेले आहेत ते माझे स्वतःचे नाही. सिस्टर एलन व्हाईट यांनी खूप सुंदर शब्दामध्ये ख्रिस्ताकडे वाटचाल या पुस्तकामध्ये खूप सुंदर लिहिलेलं आहे. जर तुम्हाला हे पुस्तक पाहिजे तर प्रियांनो, हे पुस्तक पूर्णपणे मोफत आहे. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुमच्यापर्यंत हे पुस्तक नक्की पोहोचवेल प्रियांनो. परंतु त्याआधी प्रियांनो, माझी एकच विनंती आहे की तुम्ही येशू ख्रिस्ताचा अनुभव घ्या, त्याच्या पाप क्षमेचा अनुभव घ्या. तुम्हाला नक्की देवबाप त्या गोष्टी जाणून घ्यायला सहकार्य करेल. ह्या गोष्टी आणि हा आशीर्वाद मिळून द्यायला प्रभू येशू कधीही तयार आहे. तुम्हाला देवबाप आशीर्वादित करो. आणि जर तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे, येशू ख्रिस्ताविषयी तुम्हाला अधिकाधिक जाणून घ्यायचं, तर आम्हाला नक्की संपर्क करा. जो स्क्रीनवर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यास प्रियांनो, त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही तुमचं नाव आणि तुमच्या विनंती आम्हाला कळू शकता. आणि जर तुम्हाला ते पुस्तक पाहिजे तर तुम्ही तुमचा ॲड्रेस त्या नंबरवर देऊ शकता. प्रभू येशू तुम्हाला नक्की आशीर्वादित करणार आहे आणि त्याने केलेला आहे. हा अनुभव घ्या. देवबाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. आणि प्रियांनो, जो अनुभव तुम्ही घेत आहात त्याविषयी आम्हाला नक्की कळवा. हे व्हिडिओज पाहून जे अनुभव तुम्हाला होत आहेत तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपच्याद्वारे नक्की कळू शकता. देवबाप तुमच्या सगळ्यांच्या सोबत असो. प्रियांनो, ज्यांना प्रार्थनेची गरज आहे, प्रार्थना विनंती तुम्ही व्हॉट्सअपच्या या नंबरवर आम्हाला कळवू शकता. देवबाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो, तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करो आणि नवीन जन्माचा अनुभव तो तुम्हाला देव, हीच मी नेहमी प्रार्थना करेल. देवबाप तुमच्या सगळ्यांच्या संगती सोबती असो, तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.